नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरमध्ये आपलं स्वागत. आजपासून सुरू झालेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक अर्थांनी वेगळं आणि वादळी ठरणार आहे. जवळपास 1 महिना चालणाऱ्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पाशिवाय 15 विधेयकं मांडली जाणार आहेत. त्यात 2 जुनी विधेयकं आणि 13 नवी विधेयक असतील. पण एक गोष्ट जी या अधिवेशनात दिसणार नाही ती म्हणजे अजितदादा. 28 जानेवारीला विमान दुर्घटनेमध्ये दादांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानं कितीतरी ठिकाणी मोठी दरी निर्माण झाली. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचं राजकारण, अर्थकारण आणि अर्थातच अधिवेशन. आज अधिवेशनामध्ये त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी तीव्रतेने जाणवली. आज दादांच्या शोक प्रस्तावावरती दोन्ही सभागृहात भाषणही झाली. जवळपास प्रत्येक बड्या नेत्यानं दादांना श्रद्धांजली वाहिली. काही नेते तर दादांच्या आठवणीमध्ये भावूक झाले होते. त्यातली काही वक्तव्य आज आपण पाहणार आहोतच. आणखीन एक दृश्य आज सगळ्यांना अगदी भावूक करून गेलं. आज अधिवेशन सुरू झालं. मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवारांकडे कोणकोणती खाती असतील याची सभागृहाला माहिती दिली आणि त्याआधी राष्ट्रगीत झालं. त्यावेळी अधिवेशन काळामध्ये अजित पवार जिथे बसायचे त्या बाकावरती सुनेत्रा पवार आज बसल्या आणि वातावरण अतिशय भावनिक झालं. असो, कसं आहे, राजकारणामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते परसेप्शन आणि त्याच परसेप्शनच्या लढाईमध्ये महायुती कायम महाविकास आघाडीला मागे टाकत आलेली आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा आज आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत आणि आत्ताच्या परिस्थितीतही महायुतीनंच यामध्ये कशी बाजी मारली आहे तेही तुम्हाला दाखवणार आहोत. आता कालचंच उदाहरण म्हणून सांगते. एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या बातम्या कितीही आल्या तरी पण मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांसमोर त्यांना बाजूलाच बसवलंय. अजितदादा असेपर्यंत तिन्ही नेते एकाच मंचावरती कायम एकत्र दिसायचे. महत्त्वाच्या बैठकींनाही तिघे एकत्र असायचे. काल सरकारच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलण्याचा पहिला मान सुनेत्रा पवारांना देणं, त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अजितदादा फोकसमध्ये ठेवणं हे अनेक अर्थांनी म्हणूनच महत्त्वाचं ठरलं. पण त्याचाच विरोधाभास दुसरीकडे दिसला. महाविकास आघाडीमध्ये बैठकीला शरद पवारांच्या पक्षाचे नेते पोहोचलेच नाहीत. एरवी शरद पवारांच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीच्या बैठकीला असणारे शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यापैकी एकही नेता महाविकास आघाडीच्या बैठकीत नव्हता. कम्युनिकेशन गॅपसारखं कारण देत ठाकरेंच्या नेत्यांनी वेळ मारून नेली. पण दिसताना तरी हेच दिसलं की महाविकास आघाडीमध्ये काहीतरी सुरू आहे, परसेप्शन. त्याशिवाय आज महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरीवरती आपण चर्चा करणार आहोत. मात्र सुरुवात आजच्या प्रश्नाने करूया आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, महाविकास आघाडीच्या बैठकीत पवारांच्या राष्ट्रवादीची दांडी. महाविकास आघाडीत फूट पडली असं वाटतंय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. अजूनही आपण व्यक्त होऊ शकता. आता आज ज्या बैठकीमध्ये शरद पवारांचे नेते काल पोहोचले नव्हते तेच सगळे नेते आज अधिवेशनात मात्र पोहोचले होते. आणि काल जशी ठाकरेंच्या आमदारांची दमछाक झाली होती तशीच दमछाक आज पवारांच्या आमदारांची होताना दिसली. आम्ही इथे होतो, तिथे होतो, आधीच कार्यक्रम ठरला होता अशी ठरलेली उत्तर देत पवारांच्या नेत्यांनी आज वेळ मारून नेली. ज्यात फक्त जितेंद्र आव्हाडांनी जबाबदारी घेत बैठकीत न जाण्यावर स्पष्टीकरण दिलं. आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं आम्हाला येणं अवघड होतंय, कारण का तिथं आलं तर मोठेच नेते यावे लागतात. पण काल बरेच मोठे नेते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अडकलेले असल्यामुळे आणि माझा जर का छोटा नेता नाहीतर कार्यकर्ता हा दिल्लीत अडकल्यामुळे त्या बैठकीला आम्हाला तिथं येता आलं नाही. पण याच्या पुढं आम्ही एकत्रित महाराष्ट्राच्या वतीने लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. मीटिंगला उपस्थित राहण्याची जबाबदारी खरं तर माझी होती. मी माझ्या काही वैयक्तिक मीटिंग्समुळे येऊ शकलेलो नाही, त्यामुळे उगाच गैरसमज पसरले गेले. पण आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत, घटक राहू. या सगळ्याचे राजकीय पदर आपण उलगडून पाहणारच आहोत. पण आत्ता आपण जरा अधिवेशनात जाऊया, जिथे आज अजित पवारांच्या शोक प्रस्तावावरती भाषणं झाली. ज्यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, संजय खोडके, अमोल मिटकरी, हसन मुश्रीफ, चित्रा वाघ, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरेंसह अनेक नेते भावूक झालेले पाहायला मिळाले. दादांनी ज्या 3 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं त्या 3ही मुख्यमंत्र्यांनी दादांच्या आठवणीही सांगितल्या. अजित पवार हे महाराष्ट्राला कधी न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय मित्रशोक हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
खरं तर दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल, पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील. अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे. आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेवर हॅड. एक भावनिक नातं हे दादांशी तयार झालं. मी अनेक वेळा माझ्या मुलाखतीत म्हणायचो की राष्ट्रवादी काँग्रेस आमचं स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, पण त्याचवेळी माझ्या मनात मात्र मला हे पक्कं माहिती होतं की अजितदादा हे काही स्ट्रॅटेजिक पार्टनर नाही आहेत, तर अंतःकरणातनं आपल्यावर प्रेम करणारा अशा प्रकारचा आपला मित्र म्हणून खरं म्हणजे अजितदादांकडे मी बघितलं आणि त्यांनीही माझ्याकडे त्याच पद्धतीनं बघितलं. आणि जीवनभर मला असं वाटतं की आमचं ते नातं त्यांच्या अंतिम दिवसापर्यंत कायम होतं. हा सगळा वक्तशीरपणा, हे सगळं घड्याळाच्या काट्याने चालणं, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पहिल्यांदाच दादांनी टायमिंग मात्र चुकवलं. आणि ते टायमिंग म्हणजे ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील आपल्या सगळ्यांना दिसत होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा जीवनाचं टायमिंग चुकवलं आणि त्याची हळहळ ही आपल्या सर्वांना नेहमीच राहील. महाकवी भास यांचं एक नाटक आहे स्वप्न वासवदत्त, आपल्याला माहिती आहे. त्यातला एक संस्कृत श्लोक आहे, काष्ट गतो ही पावका काय दहती, मित्र शोकस्तु हृदयमस्तीच दहती. याचा अर्थ असा आहे की लाकूड जळते तेव्हा तो अग्नी केवळ शरीर जाळतो, पण मित्रशोक हा हृदय आणि अस्थिलाही अर्थात आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. अजितदादांसारख्या एका सच्च्या मित्राचा, सहप्रवासाचा असा मृत्यू होणं ही खरं म्हणजे केवळ राजकीय हानी नाही, तर आपल्या सर्वांच्याच अंतःकरणाला प्रचंड वेदना देणारी अशा प्रकारची बाब आहे. मला असं वाटतं की त्यांच्या काही सवयी ज्या होत्या या इतक्या महत्त्वाच्या होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. कधीही कुठल्याही ठिकाणी 1 मिनिटं आधी पोचायचं म्हणजे पोचायचं. 12 वाजताचा कार्यक्रम असेल तर दादा 11:59ला पोचणार, मी 12:05ला पोचणार आणि शिंदेसाहेब थोड्या वेळेमध्ये, नाही एवढं नाही पण एक 15-20 मिनटं अजून ते मागे पुढे. सकाळी 9ची बैठक असेल, त्यांनी बोलवली असेल तर अधिकाऱ्यांना माहिती असायचं की 8:59ला दादा खुर्चीवर असणार, त्यामुळे त्याच्या आधी आपण पोचलं पाहिजे. मंत्रालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांपेक्षा लवकर पोचणारे दादा होते. आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळेसच विधान परिषदेमध्ये 2 माजी मुख्यमंत्र्यांची भाषणं झाली. पहिलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आणि दुसरं उद्धव ठाकरेंचं. आणि या दोघांच्याही मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये दादांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलंय. दोघांच्याही काळामध्ये दादा अर्थमंत्रीही होते. शिंदेंच्या काळामध्ये जसं दादांनी लाडकी बहीण योजनेचं अर्थकारण सांभाळलं, तसंच ठाकरेंच्या काळामध्ये दादांनी जगाला वेठीस धरलेल्या कोविडसारख्या जागतिक संकटालाही तोंड दिलं. जेव्हा अख्खं जग थांबलं होतं, जेव्हा अर्थचक्र जवळपास थांबलेलं होतं, अशा काळातही दादांनी आर्थिक गाडा हाकला, तो बंद पडू दिला नाही. म्हणूनच कोविडच्या साथीत राज्याला मोठा आर्थिक फटका बसला नाही, हेही महाराष्ट्राने पाहिलंय. त्याचाच उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी आणखीन एक आठवण काढली, ती म्हणजे दादांवरती केलेल्या आरोपांची. आपल्या राजकीय संस्कृतीचा दाखला देत सध्याचं राजकारण किती भीषण बनत चाललंय हे सांगत उद्धव ठाकरेंनी इनडायरेक्टली भाजपला सुनावलं. अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत. हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो. मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळ्याजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे. कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं,
तोही माणूसच आहे. या विधिमंडळामध्ये अनेकांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अजितदादांच्या बरोबरीनेच झाली असेल. काळ एकच आहे. साहजिकच आहे, विशेषतः माझ्या कारकिर्दीची सुरुवात ही अजितदादांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या विचारधारणेच्या विरोधातली होती. आम्ही कधी एकत्र येऊ असं ध्यानीमनीसुद्धा वाटलं नव्हतं. अजितदादांच्या बद्दल म्हणायचं झालं तर 2 सकाळ अशा होत्या, त्यातली एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राला चटका देणारी होती, अंतःकरणाला चटका देणारी होती. अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले. एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता. दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं. एखादा खचलेल्या मनाचा असता तर त्यांनी खरोखर जीव दिला असता. हे राजकारण किंवा ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची नाही आहे. ठीक आहे, एखादा माणूस चुकतो, पण तो चुकल्यानंतर खरंच तो चुकलाय का ह्याची सुद्धा एक खातरजमा करण्याची गरज असते. त्यांनी कधी त्याच्याबद्दल माझ्याकडे देखील कधी असं हे नाही केलं की आता काय करायचं, एवढं सगळं माझ्यावरती आरोप नाही. त्यांनी त्या सगळ्या आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिलं आणि त्या कामातून उत्तर असं दिलं की तेव्हा तत्कालीन आमचे जे सहकारी होते, ज्यांनी आरोप केले होते, त्यांनी सुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं आणि आम्ही सुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं. आणि म्हणूनच आज या सभागृहातला एकही व्यक्ती असं नाही की ज्यांनी दादांच्या कामाचा जवळून अनुभव घेतलेला नाहीये. ठाकरेंच्या काही मिनिटं आधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृह नेता म्हणून शोकप्रस्ताव मांडला. पहिलं भाषणही त्यांचंच झालं. दादांच्या आर्थिक शिस्तीची आठवण सांगत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख त्यांनी केला. सहकार, कृषी, जलसंपदा, ऊर्जा, पायाभूत सुविधा अशा महत्त्वपूर्ण विषयांमध्ये त्यांचा सखोल अभ्यास होता. बैठकीत साधा कागदाचा कपटाही खाली पडला तो चालायचा नाही, त्यांना चालायचं नाही. स्वच्छता आणि टापटीप ही दादांकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. नैसर्गिक संकट असो किंवा राजकीय, दादांना कधी निराश झालेलं पाहिलं नाही. दादा कधीच नकारात्मक बोलायचे नाहीत, कायम पॉझिटिव्हच राहायचे आणि प्रॅक्टिकल राहायचे. कोविडमध्ये मंत्रालयातून नियंत्रण करणारे दादा डोळ्यासमोर उभे राहतात. गेले 25-30 वर्ष मी आणि अजितदादा आम्ही दोघंही राजकारणात आहोत. या काळात आमच्या असंख्य भेटी झाल्या. शेकडो बैठकांमध्ये एकत्रही आम्ही होतो, एकत्र कामही केलं, अनेक सभाही एकत्र केल्या. त्यातल्या अनेक घटना, किस्से, प्रसंग सारखे डोळ्यासमोर येत असतात. त्यातल्या 2-4 घटना प्रामुख्याने आठवतात. त्यातली एक घटना आपण सर्वांनी टी व्हीवर पाहिली. 2024 साली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरकार स्थापनेच्या चर्चा सुरू होत्या. तेव्हा देवेंद्रजी, अजितदादा आणि मी एक पत्रकार परिषद घेतली. कोण कुठल्या पदाची शपथ घेणार असं पत्रकार सारखं विचारत होते. आमची चर्चा सुरू होती आणि आमची चर्चा सुरू आहे, संध्याकाळपर्यंत सगळं काही स्पष्ट होईल असं मी पत्रकारांना सांगत होतो. पण पत्रकार काही मागे हटत नव्हते. तेवढ्यात दादांनी माझ्या हातून माईक घेतला आणि म्हणाले, एकनाथरावांचं मला माहीत नाही, परंतु मी मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, हे नक्की. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये एकच हशा पिकला. पत्रकारांना ही बातमी मिळाली. दादांच्या हजरजबाबीपणाची अशी असंख्य उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. असेच अनेक उदाहरणं आहेत. आणि मी आणि अजितदादा आणि देवेंद्रजी यांचं एक बॉन्डिंग होतं आणि एक म्हटलं तर ट्रायंगल ऑफ स्टॅबिलिटी अशा प्रकारचं आम्ही काम करत होतो. आम्ही समभुज त्रिकोण होतो, सगळ्या बाजू सगळे कोण सारखे. आम्ही तिघे एकत्र आलो आणि महाराष्ट्राची भूमिती चांगली झाली. तवरून ताकभात ओळखतात तसे आम्ही एकमेकाच्या मनात काय ते ओळखू लागलो. पण काळाच्या मनात काय दडलं होतं हे कुणालाही ओळखता आलं नाही. आणखी एक प्रसंग आठवतो, तो 2024 सालच्या बजेटचा. मी मुख्यमंत्री होतो, सभापती महोदय. लाडकी बहीण योजना सुरू करायची होती. त्यासाठी बजेटमध्ये अंदाज घेतल्यानंतर 46,000 कोटी रुपये लागणार होते आणि त्याची तरतूद करायची होती. मी आणि देवेंद्रजींना देखील मी सांगितलं योजना आपल्याला करायची आहे. आमचं एकमत झालं
आम्ही दादांनाही सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्याला करायची आहे, करावी लागेल. आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री असल्यामुळे आग्रह माझा जास्त होता आणि दादा कसलेले अर्थकारणी होते. त्यांनी लाडक्या बहिणींसाठी देखील तरतूद केली. आणि आज विधिमंडळामध्ये आणखीन एका नेत्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो नेता म्हणजे अजित पवारांचे पुतणे रोहित पवार. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये 4 पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरती प्रश्न उपस्थित केले. प्रकरणामध्ये तपास योग्य दिशेनं व्हावा अशी मागणी करत रोहित पवारांनी थेट केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामाही मागितलाय. तेच कणखर भूमिका घेणारे रोहित पवार सभागृहात मात्र भावूक झाले होते. त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी आज आपल्या भाषणामध्ये अजितदादांनाच एक शब्द दिलाय, बघूयात. मला ते म्हणायचे की रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून इथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे तू जरा शारीरिक वजन वाढले, तू जरा शारीरिक वजन कमी कर पण राजकीय वजन वाढव. महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंतपणा गेला. सगळ्यात महत्त्वाचे राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला. अजितदादा पवार नावाचा जादूगार हसवत हसवत संबंध महाराष्ट्राला निशब्द करून गेला. मला ते म्हणायचे की रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून इथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे तू जरा शारीरिक वजन वाढले, तू जरा शारीरिक वजन कमी कर पण राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो हो करतो, पण मी त्यांना शब्द देतो की माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल. पण एक गोष्ट मात्र खरी, ते मला म्हणायचे वरचं बटन वरपर्यंत लावत जा. पण काकांना एक सांगायचे 40-50 वर्षानंतर मी तेव्हा तुम्हाला भेटेल, तोपर्यंत मी बटन असंच उघडं ठेवणार. त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल. विधिमंडळातनं आता जाऊया वरळी डोममध्ये. इथे दादांसाठी शोकसभा आयोजित केली होती. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, सुशीलकुमार शिंदेंपासून सगळ्याच पक्षाचे सगळेच बडे नेते उपस्थित होते. मराठा आंदोलक मनोज जरांगेंपासून उद्योगपती गौतम अदानी, उद्योगपती मुकेश अंबानी सुद्धा शोकसभेला उपस्थित होते. विधिमंडळामध्ये ज्या पद्धतीने नेते मंडळी भावूक झाली तसंच चित्र इथेही होतं. इथेही नेत्यांनी दादांच्या आठवणी जाग्या केल्या आणि दादांना आदरांजली वाहिली. पाहूयात. दादा गेल्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 11 वेळा त्यांनी मांडला. मगाशीच आकडेवारी पाहिली. ही जी सगळी प्रगती महाराष्ट्राची झाली त्याचे एक साक्षीदार आणि प्रमुख भूमिका बजावणारे दादा होते. आणि म्हणून आज ज्याला स्वतःचा मतदारसंघ बांधायचा आहे, ज्याला स्वतःच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्याने एकदा तरी आयुष्यात बारामतीला जाऊन विकास काय असतो हे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून दादांनी स्वतःच्या बारामतीची काळजी घेतली आणि महाराष्ट्राची काळजी घेतली. असा नेता पुन्हा होणे नाही. एकदा तरी आयुष्यात बारामतीला जाऊन विकास काय असतो हे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून दादांनी स्वतःच्या बारामतीची काळजी घेतली आणि महाराष्ट्राची काळजी घेतली. असा नेता पुन्हा होणे नाही. आणि म्हणून जाताना मी एवढेच म्हणतो, चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश. जहां तुम चले गए एक आह भरी होगी, एक आह भरी होगी, हमने ना सुनी होगी. जाते जाते तुमने आवाज तो दी होती. धन्यवाद. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश.
चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए, एक आह भरी होगी, एक आह भरी होगी, हमने ना सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होती. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांचे त्यांच्यावर प्रचंड मोठे संस्कार होते आणि मी फार जवळून बघितलं अलीकडच्या काळात की पवार साहेबांच्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. आज खरं म्हणजे पवार साहेबांचा, मी तर म्हणेन आजही पवार साहेबांचा हुकमी एक्का अजित पवारच होते. एवढा अजित पवारांच्यावर शरद पवारांचा त्यांच्या कर्तबगारीवर फार मोठा विश्वास होता. शेवटच्या माणसापासून तर वर उंच असलेल्या माणसापर्यंत दादा तुमच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम आहे. हे प्रेम तुम्ही निर्माण केलं तुमच्या कामातून. दिलेला शब्द तुम्ही पाळला. प्रसंगी तुम्ही धाडसी निर्णय सुद्धा घेतले. फार कमी वेळामध्ये झाला. खूप मोठं काम तुम्ही महाराष्ट्रासाठी उभं केलं. दादा नेहमी वेळेवर जायचे. मग दादा आताच तुम्ही अवेळी कसे गेलात? दादा गेल्यामुळे जे अनुत्तरित प्रश्न राहिलेले आहेत त्यापैकी एक प्रश्न म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा. गेल्या 20 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची. आणि याच चर्चांमुळे महाविकास आघाडीत मात्र मोठा संभ्रम निर्माण झालाय. कसा ते आता सांगते. आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी निवडणुका होणार आहेत आणि विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला तर महायुतीला 7 पैकी 6 जागा निश्चित मिळतील. त्यातल्या 4 भाजपला आणि शिवसेनेला प्रत्येकी 1 जागा मिळेल, 1 जागा राष्ट्रवादीला मिळेल. दुसरीकडे महाविकास आघाडीला 1 जागा मिळू शकते कारण सगळा खेळ आकड्यांचा आहे आणि त्यातही महाविकास आघाडीकडे शरद पवारांच्या नावानं सर्वमान्य पर्याय होता. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणांच्या चर्चांमुळे काँग्रेसने आधी स्पष्ट भूमिका घेतली. जोपर्यंत पवारांच्या पक्षाकडनं विलिनीकरणावरती स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत राज्यसभेबाबत चर्चा नाही. इकडे कालपर्यंत ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी राज्यसभेत जावं म्हणून जोरदार बॅटिंग केली होती. पण ज्या मिनिटाला आदित्य ठाकरेंनी राज्यसभेच्या जागेवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा ठोकला तेव्हापासून राऊतांनीही थोडा सूर बदलला. आधी बैठक, चर्चा आणि मगच उमेदवार निश्चिती असं महाविकास आघाडीचं आता सूत्र बनलंय. पण कालच्या बैठकीमध्ये झालेली काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांची दमछाक ती आधी बघूया. सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमचा महाविकास आघाडीचा तिसरा मित्रपक्ष कुठे आहे. लवकरच ते या ठिकाणी आपली पत्रकार परिषद संपण्यापूर्वी ते या ठिकाणी दाखल होतील. थोडासा कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळं त्यांना थोडा पोचण्याकरता वेळ होतोय, परंतु आम्ही सगळे एकत्रच आहोत हे सुरुवातीलाच या ठिकाणी सांगून टाकतो. आता इथे येत असताना सुप्रियाताईंचा देखील फोन आला की आमच्याकडून थोडासा उशीर झालेला आहे, पण तरी देखील आम्ही आमचा माणूस पाठवतोय. या स्वतः अनिल परब साहेबांच्या फोनवर फोन सुद्धा आला होता. त्यामुळे तुम्ही जे काय म्हणताय किंवा तुम्हाला जे काय म्हणजे तुमच्या मनामध्ये आहे म्हणा किंवा तुम्हाला जे वाटतं तसं काही नाही. तर काल भास्कर जाधवांनी एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळा स्पष्टीकरण दिलं. आणि आज रोहित पवार असोत किंवा जितेंद्र आव्हाड, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी आज आम्ही महाविकास आघाडीचाच भाग आहोत, विरोधात राहणार अशी वक्तव्य केली. कालच्या प्रकारावरती कोण आधी स्पष्टीकरण देणार याची जणू या नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली होती की काय असं वाटावं. पण कितीही सारवासारवीचा प्रयत्न झाला असला तरी महाविकास आघाडीत असलेली संभ्रमावस्था कायम आहे हे मात्र अगदी स्पष्ट दिसतंय. कारण उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एका वेगळ्याच आघाडीच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी राज्यसभेसाठी काँग्रेससोबत वेगळं काही समीकरण जुळवता येत आहे का याचीही चाचपणी केल्याचं समजतंय. आणि हे शक्यही आहे कारण मी आधी स्पष्ट केले की आकडेवारीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या 7 राज्यसभेच्या जागांपैकी 1 जागा महाविकास आघाडीला मिळू शकते.
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी पहिल्या पसंतीच्या 37 मतांचा कोटा आहे. म्हणजेच काय, तर 37 आमदारांनी पहिल्या पसंतीचं मत दिलं तर एक जागा पक्की. आता ठाकरेंचे 20 आणि काँग्रेसचे 16 मिळून होणारा आकडा आहे 36. त्यात एखाद्या अपक्ष आमदारांना आपल्या बाजूनं मत दिलं तर ठाकरे काँग्रेसला पवारांशिवाय एक जागा मिळू शकते. हा झाला पार्ट 1. आणि आता पार्ट 2. काँग्रेस आणि ठाकरे हेच समीकरण कायम राहिलं तर मे महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्येही पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय एक जागा जिंकणं शक्य होणार आहे. कारण तशी आकडेवारी आहे. महाराष्ट्राच्या परिषदेमध्ये एका आमदारासाठी 29 मतांचा कोटा आहे. ठाकरे आणि काँग्रेस मिळून एक जागा तर नक्कीच जिंकू शकतात, जिथे आधीच काँग्रेसनंही उद्धव ठाकरेंना साकडं घातलंय. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींनी पुन्हा सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जावं आणि राज्यसभा जी आहे या राज्यसभेमध्ये काँग्रेसला त्यांनी संधी द्यावी अशा प्रकारची आमची विनंती ही उभाटाला आणि पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला या दोन्ही पक्षांना आहे. अधिवेशन काळामध्ये आमच्या मित्रपक्षांच्या सोबत जरूर चर्चा होईल आणि चर्चेच्या वेळेस या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण जे आहेत ते अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा करून आम्ही निर्णय आणि तोडगा त्याच्यामध्ये काढू. प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडतोय आणि त्या भूमिकेतून आम्ही इंडिया अलायन्सच्या आणि महाविकास आघाडी यांचा दोघींचा संगम घालून एका सर्वांना मान्य होईल अशा एका तोडग्यापर्यंत जाऊ. आता जागा एकच आणि त्यावरती 3 दावेदार. आता असा फुलटॉस मिळाल्यावरती फडणवीस शिंदेंसारखे फलंदाज चांगलाच फटका मारणार होतेच आणि तेच आज महाराष्ट्राने पाहिलं. एक अनार 100 बिमार म्हणजे असं म्हणत शिंदेने महाविकास आघाडीतील मतमतांतरांवरती टोला हाणला तर मुख्यमंत्र्यांनीही विरोधकांमध्ये एकजूट उरलेली नाहीये असं म्हणत टीका केली. कम्युनिकेशन गॅप म्हणून कोणीतरी म्हटलं की येत आहेत म्हणजे त्यांनी बहिष्कार जापानावर घातला पण त्यांच्या बैठकीवर त्यांच्या सहकार्याने बहिष्कार घातला. अरे येत आहेत पण ते काय कोणी आलं नाही. आणि कम्युनिकेशन गॅप म्हणाले, खरं म्हणजे कम्युनिकेशन गॅप म्हणायला कम्युनिकेशन असावं लागतं. ते कम्युनिकेशन तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचं आहे. मला वाटतं हा राज्यसभेचा इफेक्ट असेल. एक अनार 100 बिमार, काय म्हणतो त्याला, एक बिमार अनार 100 बिमार. आणि त्यामुळे एक म्हणतो आम्ही देणार, एक म्हणतो आम्ही देणार नाही, तिसरा म्हणतो आम्ही काय करणार. असे अनेक आता आपल्याला खूप पुढे पाहायला मिळेल. जनादेशाचा अपमान करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं होतं. सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, सत्ताधाऱ्यांना मात चढलाय, अशा पद्धतीनं जनादेशाचा अपमान ते करतात. खरं म्हणजे आमचे सगळे सत्तारूढ पक्ष हे विनम्रतेनं जनतेमध्ये जात आहेत आणि जनतेची सेवा करतायत. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा आम्हाला जनतेने दिलेला आहे. यातनंही जर हे शिकणार नसतील तर मला असं वाटतं की विरोधी पक्षाचं काय होईल याबद्दल वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. आणि यावरती संजय राऊत यांनी खास आपल्या शैलीमध्ये प्रत्युत्तर दिलं. बघूयात. एक आचारी रस्सा भिकारी, बरं 100 आचारी रस्सा भिकारी, तर 100 आचारी रस्सा भिकारी. काही आपलं बोलायचं, कुठेही काही बोलायचं. त्यासाठी आता मराठी भाषा दिवस आहे, येणार आहे 27 तारखेला. येणाऱ्या काही दिवसामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी मराठीविषयी अभ्यास करावा, वाचन करावं, म्हणजे त्यांना इतर काही चांगले वाक्प्रचार मराठीत सुचतील. हां, एक अनार 100 बिमार सारखे अमराठी वाक्प्रचार त्यांना वापरावे लागणार नाही. तुम्हाला माहिती असेल की शरद पवार इस्पितळात आहेत. काल त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करावं लागेल. आणि बरेचसे नेते प्रमुख हे पुण्यात. अजिबात फूट वगैरे नाही. फूट कसली नाही पोचू शकलं कोणी. बरेचसे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईच्या बाहेर वास्तव्याला असलेले आहेत. जयंतराव पाटील असतील, शशिकांतराव शिंदे असतील, हे प्रमुख नेते जे आहेत ते बाहेर. आणि त्यांच्यापेक्षा जे प्रमुख नेते सगळे होते, त्यांच्यापेक्षा प्रमुख ते आता सुनेत्रताई पवारांबरोबर आहेत.
पवारसाहेबांबरोबरचे लोक पवारसाहेबांबरोबरच आहेत. आणि या सगळ्या अनुषंगाने आम्ही आजचा पहिला प्रश्न विचारलाय, त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण मीडिया सेंटरला पाहूयात. एक्सवरनं आशिष मनवरे म्हणतायत, शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला बहुधा महाविकास आघाडीसोबत आपलं चांगलं भवितव्य दिसत नसेल. पुढची प्रतिक्रिया आहे युट्यूबवरनं प्रसाद माने यांची, महाविकास आघाडी टिकेल की नाही सांगता येत नाही, पण राज्यात राजकीय भूकंप होणार हे मात्र नक्की. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया शौनक भिडे यांची आहे, महाविकास आघाडीमध्ये अजिबात फूट पडलेली नाही. इंस्टाग्रामवरनं श्याम ठाणेदार यांची प्रतिक्रिया, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दांडी ही महाविकास आघाडीतील फुटीची नांदी असू शकते. आणि या पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचं कौल काय हे सुद्धा आपण जाणून घेऊया. पाहूयात पोल सेंटरला. एकूण 16,000 मतं आलेली आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीची बैठकीची दांडी बघता काय वाटतं? महाविकास आघाडीत फूट पडली का? 71% लोक होय असं म्हणतायत आणि 29% लोकांचं म्हणणं आहे नाही. एखाद्या महान व्यक्तीचं कार्य लक्षात ठेवण्यासाठी त्याचा पुतळा उभारून इतिहास जतन करण्याचं, त्यांना आदरांजली देण्याचा पायंडा असतो आणि हा केवळ भारतातच नाही तर जगातही आपल्याला पाहायला मिळतो. पण विचारधारा, तत्वज्ञान आणि राजकीय संघटनांचं प्रतीक असलेल्या या पुतळ्यांवरनं राजकारणच होताना आपण हल्ली अनेकदा आणि जास्त बघतोय. आणि जर तुम्ही महाराष्ट्रात पाहिलं तर तुम्हाला महान पुतळ्यांच्या राजकारणाचा इतिहासच सापडेल. आज हे पुन्हा एकदा सांगण्याचं कारण, महाराष्ट्रात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरनं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यात भर म्हणून राजकारण्यांनी याबाबतीत केलेली प्रक्षोभक वक्तव्य. या प्रकारामुळे काही भागामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. बरं, फक्त एका ठिकाणी नाही तर राज्यातल्या 4-4 शहरांमध्ये जेव्हा घटना घडतात तेव्हा नक्कीच अनेक प्रश्न उभे राहतात. बुलढाण्यातील चिखला काकड, सोलापुरातल्या मोहोळ, बीडमधल्या गेवराई आणि हिंगोलीतल्या हट्टा या शहरांमध्ये पुतळ्यांवरनं वातावरण चांगलंच तापलंय. ज्यांच्या विचारांमधून समाजाने प्रबोधनाचे धडे गिरवायला हवेत, त्याच महान पुरुषांच्या पुतळ्यांवरनं समाजात दुही निर्माण होताना दिसते. आपण आज आपल्या 0 आवरच्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये याच मुद्द्यावरती प्रकाश टाकणार आहोत आणि हाच धागा धरत आम्ही आमचा दुसरा प्रश्न विचारलाय तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, महापुरुषांच्या पुतळ्यांवरनं महाराष्ट्र अशांत करण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला जातोय असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. आता नेमकं काय घडलंय ते ऐका. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला काकड गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी बिना परवानगी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला गेला आणि मोठा वाद निर्माण झाला. गावामध्ये 2 गट निर्माण झालेत. एका गटाची मागणी आहे की पुतळा दुसऱ्या ठिकाणी स्थापित करावा, तर एक गट पुतळा जिथे आहे तिथेच राहील या भूमिकेवरती ठाम आहे. आणि याच भूमिकेवरनं हे दोन्ही गट पोलिसांसमोरच आमनेसामने आले आणि त्यांच्या तुफान हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये काही स्त्रियांनाही लागल्याचं समजतंय. वाद मिटवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. साहजिकच या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि यामुळे गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झालाय आणि गावाला छावणीचं रूप आलंय. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बुलढाण्यातल्या चिखला काकड गावामध्ये तणावाखाली शांतता आहे. या गावाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 21 फेब्रुवारीला भेट देऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. पण या भेटीदरम्यान जरांगे पाटलांनी या हाणामारीसाठी परळीतल्या नेत्यांवरती बोट धरलं. तसंच त्यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे तणावामध्ये आणखीनच भर पडल्यासारखं झालं. काय म्हणाले या भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटील ऐकूयात. विदर्भातल्या आणि या गावातल्या मराठ्यांना सांगतो, मोठा पडला तरी छत्रपतीपेक्षा मोठा कोणी नाही. जाऊ द्या जीव राजांसाठी, पण हलायचा नाही आणि पुतळा हलवायचा नाही. तुळाची बात तुमची बी पुतळे आहेत ना राज्यात, मग तुमचे चौक आहेत, मग खेळायचं का मग तसं तुम्हाला गुंडाला त्या
जरी आम्ही इथं कमी संख्येनं आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात तर राज्यात नंबर 1 ला आम्ही आहेत. आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो. फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये. SP साहेबांना, DYSP साहेबांना सांगतो 307चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. एक. दुसरं, तिचे छेडछाड करायचा प्रयत्न केलाय तेही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मारून टाकण्याचा उद्देश त्यांचा या ठिकाणी होता. त्यांचा तो उद्देश होता की जातीय दंगली झाल्या पाहिजेत. तेही कलम याच्यात लागलं पाहिजे. धनंजय मुंडेंवरती साधलेल्या निशाण्याला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी काल प्रत्युत्तर दिलंय. मनोज जरांगे सुपारीबाज आहेत अशा शेलक्या शब्दात वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटलांवरती टीका केली. धनंजय मुंडेला कुठेतरी मंत्रिपद मिळण्याची शक्यता असं आपल्याला वाटायला लागली सामान्य जनतेला. त्यामुळंच कुठेतरी जरांगेला कोणीतरी सुपारी दिली असेल. आणि जरांगे सुपारी बाजाचे ही पूर्वीपासून सुपाऱ्या घेऊन सुपाऱ्या वाजवणारा आहे. अंजली दमाने असतील, जरांगे असतील, हे लोक सुपाऱ्या घेऊन कुठेतरी प्रत्येक नेत्यांना आणि विशेषतः ओबीसी नेत्यांना मलिन करायचं, टार्गेट करायचं, त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचं हे त्यांचा प्रयत्न आहे. तो केविलवाना प्रयत्न आहे. त्याच्यात त्यांना अपयश येणार, परंतु याच्यामध्ये जाती तेढ निर्माण होते. आता कुठेतरी समाज एकमेकाला बोलायला लागले, समाज एकमेकाच्या सुखदुःखात जायला सुरुवात झाली. याला पुन्हा त्याच्यामध्ये वाद निर्माण करायचं हे अतिशय चुकीचं आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की फक्त बुलढाण्यातच नाही, राज्यातल्या 4 ठिकाणी सध्या अशाच मुद्द्यांवरनं वाद होत आहेत. याच अनुषंगाने जो प्रश्न विचारला होता त्याला महाराष्ट्राने काय उत्तर दिलंय, काय कौल दिलाय आपण पाहूयात पोल सेंटरला. एकूण 7,000 मतं आलेली आहेत आणि कुठेतरी महाराष्ट्र अशांत करण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला जातोय असं 70% लोकांना वाटतंय आणि 30% लोक म्हणतायत की असा काही प्रयत्न यामागे नाहीये. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा एका नव्या विषयासह चर्चेसाठी भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.